मग आता विश्वात्मके देवे, आता हा शब्द कोणत्या अर्थानं ज्ञानोबरांनी वापरला? जसं आता शब्दाबद्दल आपण बोललो, ओंकारश्चाथ शब्दश्च याचं विश्लेषण आपण केलं, तसं आता अर्थानं आलेला अथ हा शब्द आपल्याला योगसूत्रामध्ये सुद्धा सापडतो. अथ योगानुशासनम, इथं आरंभ अर्थानं अथ शब्द वापरलेला आहे. आपण ब्रह्मसूत्र उघडलं तर अथातो ब्रह्मजिज्ञासा, इथं सुद्धा आपल्याला अथ शब्द सापडतो. इथं अनंतर अर्थानं अथ शब्द वापरलेला आहे. ब्रह्मजिज्ञासा करावी कधी? अनंतर. कशाच्या अनंतर? साधन चतुष्टय संपन्न असल्यानंतर ब्रह्मजिज्ञासा करावी असं आपल्याला व्यासांनी सांगितलं. म्हणून इथं अनंतर या अर्थानं अथ शब्द आला. नारद भक्ती सूत्र उघडलं, अथातो भक्तिम व्याख्यास्यामहा, नारदानी इथं सुद्धा अथ शब्द वापरला. इथं सुद्धा आरंभार्थानं अथ शब्द वापरलेला आहे. आता जसं या महात्म्यांनी अथ शब्द वापरला, कुणी आरंभार्थाने कुणी अनंतरार्थाने वापरला, तसा ज्ञानोबरांनी सुद्धा आता शब्द ज्ञानेश्वरीमध्ये अनेक वेळा वापरलेला आहे. कुठं कुठं कशासाठी वापरलाय आणि इथला आता शब्द आपल्याला काय सांगतो? म्हणजे ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायामध्ये आपण जर गेलो, अभयम सत्व संशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती याचं वर्णन करताना पहिल्याच श्लोकावरचं भाष्य करताना ज्ञानोबराय म्हणतात, आता तयाची दैवगुणा, इथं सुद्धा आता शब्द वापरलेला आहे. इथला आता शब्द हा आरंभार्थी वापरलेला आहे, आरंभार्थानं वापरलेला आहे. का? कारण इथूनच दैवी संपत्तीचा आरंभ होणार आहे, म्हणून आरंभार्थानं इथला आता शब्द येतो. आणखी म्हणजे ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये ज्ञानाची लक्षणं सांगताना ज्ञानोबराय म्हणतात, पैगा अदंबपण म्हणितले तेहे जाण, आता ऐक खूण अहिंसेची. आता अहिंसेची मी खूण सांगतो असं ज्ञानोबराय म्हणतात. इथला आता शब्द जो आहे तो पूर्व प्रकृतापेक्षेनं आलेला आहे. म्हणजे काय? आत्तापर्यंत अदंबपण सांगितलं, आता मी तुला अहिंसेची खूण सांगतो. अहिंसा कशाला म्हणतात हे मी तुला सांगतो. म्हणून पूर्व प्रकृतापेक्षेनं आलेला 13व्या अध्यायातला इथला आता हा शब्द आहे. ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायामध्ये सद्गुरूचं स्तवन जेव्हा ज्ञानोबराय करतात, आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले, इथं सुद्धा आता शब्द आलेला आहे. इथला आता शब्द आनंतर या अर्थानं आलेला आहे. कारण 14व्या अध्यायामध्ये त्रिगुणाची बंधकता सांगितली, त्रिगुणामुळे येणारं बंधन सांगितलं, गुणातीताचं लक्षण सांगितलं ज्ञानोबरायांनी, आणि ते निरूपण केल्यानंतर आता मी माझ्या सद्गुरूचं वर्णन करतोय. आता हृदय आपुले चौफाळुनिया भले वरी बैसवू पावले श्री गुरूंची, असं ज्ञानोबरायांनी म्हटलं. मग अनंतर अर्थानं कुठं कुठं ज्ञानेश्वरीमध्ये आता शब्द आला, पूर्व प्रकृतापेक्षेनं कुठं कुठं ज्ञानेश्वरीमध्ये आता शब्द आला, आरंभार्थानं कुठं कुठं ज्ञानेश्वरीमध्ये आता शब्द आला. मग आता विश्वात्मके देवे, इथला जो आता शब्द आहे त्याच्यानं ज्ञानोबरांना काय सांगायचंय? इथल्या आता शब्दानं सुद्धा ज्ञानोबरांना अनंतर हाच अर्थ प्रस्थापित करायचा आपल्यासमोर. म्हणजे कसा? आता ग्रंथ समाप्ती झाली आहे, ग्रंथ समाप्तीनंतर आता विश्वात्मके देवे, गुरुच्या आज्ञेनुसार गीता शास्त्रावर अपूर्व अशी रचना ज्ञानोबरांनी केलेली आहे, म्हणून आता विश्वात्मके देवे. ग्रंथ कथन रूपी सेवा सद्गुरूंच्या चरणावर ज्ञानोबरांनी वाहिलेली आहे, आणि मग आता विश्वात्मके देवे म्हणजे अनंतर या अर्थानं इथला आता शब्द आपल्याला काही सुचवतोय की आता ग्रंथ समाप्तीकडे चाललेलो आहे. म्हणून हे गुरुदेवा, हे विश्वात्मक देवा, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. आता या शब्दाचा अर्थ कळला का? आता कळला ना? म्हणे आता विश्वात्मके देवे. मग कुणाला मागितलं? म्हणे विश्वात्मक देवाला मागितलं. विश्वात्मक देव सद्गुरू आहेत. विश्वात्मक कुणाला म्हणायचं? या संपूर्ण प्रपंचाला जे परमात्म तत्व व्यापून आहे
ते विश्वात्मक तत्व आहे, ते परमात्म तत्व आहे, त्याला विश्वात्मा म्हणतात. विश्वात्मक आणि विश्वात्मा एकाच अर्थाचा शब्द आहे. जसं बाल आणि बालक या म्हणण्यात बाळ हेच निर्देश करायचा आहे. एक बालक आलं म्हटलं काय आणि एक बाल आला म्हटलं काय, बाळ आला म्हटलं काय, एकच आहे. तसं विश्वात्मा आणि विश्वात्मक हा एकाच अर्थाचा शब्द आहे. जे तत्व संपूर्ण विश्वाला व्यापून उरलेलं आहे, अत्यतिष्ठत दशांगुलम, विश्वाला व्यापून सुद्धा जे उरलेलं आहे असं विश्वात्मक तत्व आहे. आणि त्या विश्वात्मक तत्वाकडे मी मागतोय. बरं, ते विश्वात्मक तत्व कसं आहे? आता विश्वात्मके देवे, देव आहे, देव. देव शब्द तर असा गोड आहे. आपण म्हणतो देवाला असं, देवाला तसं, देवाला जायचंय, देवाला मागायचंय, देवाची पूजा करायची. आपल्या रोजच्या तोंडात असणारा हा देव शब्द आहे, रोजच्या व्यवहारामध्ये असणारा हा देव शब्द आहे. पण देव म्हणायचं कशाला? विस्तारच जर करायचा झाला तर या देव शब्दावर आपल्याला अजून 1 तास घालवता येईल. पण नाही घालवणार, टेन्शन घेऊ नका, BP वाढवून घेऊ नका, काही होणार नाही. बरोबर 8ला संपणार आहे, काळजी करायचं काही कारण नाही. कारण उद्भव क्षोभणो देवो याच्यावर भाष्य करताना गीता भाष्यामध्ये, विष्णू सहस्त्रनामावरच्या भाष्यामध्ये जगद्गुरु शंकराचार्यांनी देव शब्दावर 6 व्याख्या केलेल्या आहेत. देव कुणाला म्हणतात? पण तिकडं आपल्याला जायचं नाही. देव कुणाला म्हणतात थोडक्यात बघायचं. आमचे गुरुजी सांगायचे, सगळ्यांना समजेल असं. काही केलेले देव असतात, काही झालेले देव असतात आणि काही असलेले देव असतात. केलेले देव कसे असतात? हनुमान जयंती आली, हनुमानाचं मंदिर आहे, त्याला शेंदूर लावला, त्यातला शेंदूर उरला म्हणून दुसऱ्याच एका दगडाला लावला, लोक त्यालाच देव मानायला लागली. हे केलेले देव आहे. आजच्या भाषेत बोलायला लागलं, कुणीतरी छान प्रवचन करायला लागलं, मग त्याला चांगलं त्याचं वक्तृत्व, त्याची प्रतिभा, त्याची शब्दफेक, त्याची व्याकरण रचना, वाक्यरचना हे सगळं ऐकलं आणि त्याला लोक म्हणायला लागले, तुम्ही मनुष्य नाही, देवाचा अवतार आहे. मग हे केलेले देव. असे केलेले देव सुद्धा खूप आहे. म्हणून संतांनी म्हटलंय, एखाद्याला परमार्थाला साधक जर लागला ना, त्याचं जास्त कौतुकही करू नये. कारण त्याच्या परमार्थाला ते कौतुक विघातक आहे. त्याचं वैराग्य कोवळं असतं, नुकतंच तो परमार्थाला लागलेला असतो आणि त्याचं ते कोवळं वैराग्य नष्ट होऊ शकतं. मग त्या प्रतिष्ठेच्या, त्या यशाच्या, त्या कीर्तीच्या, त्या कौतुकाच्या मागे साधक लागायला लागतो आणि परमार्थात आपण कशाला आलोय हे प्रयोजनच तो विसरून जातो. लक्षात. म्हणून आमचे गुरुजी सांगायचे, साधक जेव्हा परमार्थामध्ये येतो ना, त्याचं लक्ष म्हणजे त्याचं ध्येय आणि त्याचा पंथ हा निश्चित त्यानं पहिल्यांदा केला पाहिजे. आपण कशासाठी परमार्थात आलो? यश प्राप्त करायसाठी आपण परमार्थामध्ये आलेलो आहे, मग काही हरकत नाही. मग आपल्याला लोकांनी मानलं, तेवढाच जर आपला हेतू आहे की आता आपल्याला समाजामध्ये सगळ्या लोकांमध्ये मान मिळावा, यश मिळावं, कीर्ती मिळावी, याच दृष्टीनं आपण जर परमार्थामध्ये आलेलो आहे, तर मग लोकांनी दिलेले हार, लोकांनी दिलेले तुरे याचं समोरून जरी नाही सांगितलं की नाही हो आम्हाला त्याची गरज नाही, पण आनंदाच्या उकळ्या जर आतमध्ये फुटायला लागल्या तर समजावं की आपण ज्याच्यासाठी परमार्थामध्ये आलो ते पूर्ण होत आहे. पण आपलं लक्ष जर परमात्मा असतील, आपलं ध्येय जर परमात्मा असतील, आपलं ध्येय जर संतांचे विचार आपल्याला अनुभवाला यावेत हे आपलं ध्येय असेल, तर मात्र ही यश, कीर्ती, प्रलोभन आहेत, सगळी संपत्ती ही आलेली प्रलोभन आहे. म्हणून बघा ना, रामायणामध्ये फार सुंदर वर्णन आहे. शूर्पणखा प्रभू रामचंद्राकडे जाते. तिनं लक्ष म्हणजे ध्येयाला स्वीकारलं, पण त्याचा मार्ग जी सीता आहे, भक्ती आहे, तिला मात्र नाकारलं. लक्षावर तिनं केंद्रित केलं आपलं स्वतःला, पण मार्गच चालायचं ती विसरली. म्हणून साधकानं नुसतं ध्येयालाही नाही धरलं पाहिजे, त्या मार्गावर चालत राहिलं पाहिजे, तर ध्येय पूर्णत्वानं आपल्याला मिळू शकतं. डायरेक्ट ती देहाकडे गेली, ध्येयाकडे गेली, प्रभू रामचंद्राकडे सांगितलं, न तुम सम पुरुष न मो सम नारी, माझ्यासारखी स्त्री नाही, तुमच्यासारखा पुरुष नाही, लग्न करा माझ्याशी. भगवंतानी सांगितलं नाही. मग वैराग्य रूपी लक्ष्मणानं तिचं नाक कान कापून टाकलं. म्हणजे तिनं पंथाचा, भक्तिपंथाचा म्हणजे सीतेचा अपमान केला आणि ध्येयाकडे डायरेक्ट गेली, म्हणून तिचाही उपयोग झाला नाही. तिचाच भाऊ आहे रावण. रावणाने काय केलं? ध्येयाला, साध्याला, रामाला नाकारलं
आणि भक्तीला स्वीकारलं, अपहरण करून आणलं तिचं, म्हणूनही परमात्मा मिळाले का? नाही मिळाले. पंथाचाही अवलंब असावा. पंथ चालत असताना आपलं स्टेशन, आपला मुक्काम आपल्या पहिल्या डोक्यात फिक्स पाहिजे की आपल्याला करायचं काय नक्की. हे जर आपल्या डोक्यामध्ये फिक्स असेल तर तो पंथ आपल्याला अनेक वेगळ्या वेगळ्या पंथांना मोकळं करून देत असतो. ती भक्तीची वाट आपल्याला अनेक प्रकारची सुगमता प्राप्त करून देत असते. लक्षात घ्या. म्हणून आपल्याला केलेला देव व्हायचं नाहीये. अहो समाजाचं काय, थोड्या वेळापूर्वी, अर्ध्या तासापूर्वी हार घालणारे खाली उतरल्यानंतर शिव्याही द्यायला लागतील. त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट घ्यायचा नाही, त्याच्यावर गुंतूनही राहायचं नाही. समोर स्तुती करणारे माग चांगलंच बोलतात, हा गैरसमज आहे आपला, शुद्ध गैरसमज आहे. आणि मी तर नेहमी सांगत असते, हार स्वीकारताना ज्याला आनंद वाटतो ना, त्याला निंदा स्वीकारतानाही आनंद वाटला पाहिजे. हे येणार आहे पत्रामध्ये, जरूर येणार आहे. म्हणून एक वाक्य आहे, उत्तमापासून सर्वोत्तम होण्यासाठी आलोचक आवश्यक असतातच. उत्तमापासून सर्वोत्तम होण्यासाठी आलोचक आवश्यक आहे. त्यांनी जर आपली निंदाच नाही केली ना, आपली गती अशी खुंटून राहते. कोणीतरी काहीतरी म्हणू द्या, त्याला काय जमणार आहे, त्याला काय जमणार आहे म्हटलं की लगेच आपलं कर्तृत्व जागृत होतं. आता करूनच दाखवतो याला, मला काय जमणार आहे म्हणतो, असं म्हणून आपलं कर्तृत्व जागृत होतं आणि पण कार्याला लागतो. म्हणून केलेला देव आपल्याला व्हायचं नाही. म्हणून आमचे गुरुजी सांगायचे, एक असतो केलेला देव, दुसरे असतात ते झालेले देव. 100 यज्ञ केले की स्वर्गाधिपती इंद्र होता येतं, स्वर्ग कामो यजेत, धर्मशास्त्र सांगतं. म्हणून 100 यज्ञ केल्यानंतर देवत्व हे आडनाव प्राप्त होतं. म्हणून हे झालेले देव. आणि असलेला देव एकच आहे, तो आहे परमात्मा भगवान श्रीकृष्ण, परमात्मा पंढरीनाथ. तो एकच असलेला देव आहे. म्हणून ज्ञानोबरांनी जी प्रार्थना केली विश्वात्मक देवाला, तो केलेला देव नाही आहे, तो झालेला देव नाही आहे, तो असलेला देव आहे. आणि तो असणार आहे. कधीपर्यंत असणार आहे? कधीपर्यंत नाही, असणारच आहे तो. त्याला मरणच नाही आहे. मी नेहमी कथेमध्ये सांगत असते, आमच्या बरोबर एक डॉक्टर होते, अनेक ठिकाणी ते आलेले आहेत, नाव नाही घेत त्यांचं, पण पंढरपूरला मी त्यांच्या दवाखान्यात जेव्हा गेले, तपासलं त्यांनी मला, बरं नव्हतं, तपासल्यानंतर मग आता गोळ्या वगैरे द्याव्यान, काम संपवावं की नाही, पैसे घ्यावेत. मग त्यांना वाटलं आपण धर्मचर्चा करू. मग त्यांनी धर्मचर्चेला प्रारंभ केला. मग त्यांनी सुरुवातच केली, दीदी जेव्हा तुमचे पांडुरंग जिवंत होते तेव्हा. मी म्हटलं तुम्हाला कोणी त्याचं डेथ सर्टिफिकेट आणून दिलं की तो मेलेला आहे म्हणून? नाही मरत तो. असे कितीतरी ब्रह्मांड घालवतो पण तो शिल्लक राहतो, राहणार आहे, तसाच राहणार आहे. अहो नुसते उभा राहून किती युग झाले म्हणे, युगे 28 विटेवरी उभा. 28 युग तो उभाच आहे. त्याच्या आधी नव्हता का? होता. त्याच्यानंतरही असणार आहे, कायम असणार आहे. म्हणून इतर ग्रंथ आणि ज्ञानेश्वरीमध्ये फरक करताना आमचे गुरुजी सांगायचे, इतर ग्रंथ काळाच्या पडद्याआड जातात, पण ज्ञानेश्वरी हा असा ग्रंथ आहे ज्यानं अनेक काळ पडद्यामागं घातलेले आहेत. अनेक काळांना ज्या ज्ञानेश्वरीनं पडद्यामागं घातलेलं आहे अशी ज्ञानेश्वरी आहे. म्हणून ज्ञानोबराय ज्या देवाला प्रार्थना करताय तो असलेला देव आहे, तो विश्वात्मक आहे, त्याचं वैभवच निराळं आहे. कसं वैभव आहे त्याचं? म्हणे ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतू. त्याच्याकडे वैराग्य आहे, यश आहे, श्री आहे, औदार्य आहे, सगळं सगळं त्याच्याकडे. आणि ते सामान्य अर्थानं नाही आहे, समग्र आहे, समग्र. म्हणून विष्णू पुराणामध्ये एक विशिष्ट शब्द घातला व्यासांनी, ऐश्वर्यस्य समग्रस्य. समग्र ऐश्वर्य त्याच्याकडे. ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशश श्रियः ज्ञानवैराग्ययोश्चैव षण्णां भगईतीरणा. म्हणून तो असलेला देव आहे, जो स्वयंप्रकाश आहे, ज्याला आमच्या भागवताने म्हटलं स्वराट, जो अभिज्ञ आहे, ज्ञानवान आहे, ज्याचं ज्ञान स्वयंसिद्ध ज्ञान आहे, परदत्त नाही आहे. त्याला कुणीतरी ज्ञान आणून दिलं मग तो ज्ञानी झाला आणि तो कुठेतरी शिकायला गेला, असं नाही. स्वयंप्रकाश त्याचं ज्ञान आहे.
मग असा विश्वात्मक देव ज्ञानोबरायांसमोर कोण आहे ज्याची प्रार्थना ज्ञानोबराय करतायत? ज्ञानोबरायांसमोर त्यांचा बसलेला देव आहे, ते म्हणजे निवृत्तीनाथ महाराज. आता विश्वात्मकू माझा स्वामी श्री निवृत्ती राजा. निवृत्ती राजा आहेत ते, निवृत्तीनाथांकडे केली गेलेली प्रार्थना आहे. म्हणे निवृत्तीनाथ विश्वात्मक कसे? संत आणि विश्वात्मक देव याच्यामध्ये फरक नसतो. संतांमध्ये आणि भगवंतामध्ये धर्मशास्त्रानं, भक्तिशास्त्रानं, वेदांत शास्त्रानं अभेद सांगितला. संत तेच देव आहेत आणि देव आहेत तेच संत आहेत. लक्षात घ्या, हे सरळ सूत्र आहे, सोपं सूत्र आहे आणि एकदम परफेक्ट सूत्र आहे. याला कलियुगातलंच उदाहरण द्यायचं झालं तर आमचे गुरुजी उदाहरण द्यायचे. जगन्नाथपुरीला एक संत राहत होते, माधवदासजी त्यांचं नाव. आणि ते रोज जगन्नाथाचं दर्शन करायला जायचे. जगन्नाथ माहिती आहेत ना तुम्हाला कसे आहेत? असे हात आहेत दोन्ही जगन्नाथाचे. का हात आहेत त्याच्यावर सुद्धा मोठी कथा आहे, पण ते आत्ता बघण्याचं कारण नाही. मग ते असे हात आहेत, ही आलिंगन मुद्रा आहे, भक्ताला आलिंगन देण्यासाठी उभे आहेत. मग ते रोज देवाचं दर्शन करायला जायचे. थंडीचे दिवस होते आणि थंडीचे दिवस माधवदासजींकडे काही नसायचं, म्हणजे अंगावर पांघरायला काही नसायचं. तसेच ते उभे राहिलेले भगवंताचं दर्शन करत. थंडी वाजायला लागली. देह आहे ना शेवटी, त्याला थंडी वाजणार, त्याला गरम होणार, सगळे देहधर्म त्याला होणार. थंडी वाजायला लागली आणि त्यांना थंडी वाजायला लागली, पण त्यांचं लक्ष भगवंताकडे. भगवान जगन्नाथाचं नामसंकीर्तन चालू आहे, नामजप चालू आहे, अखंड नामजप चालू आहे. आणि सगळ्या देवळातल्या लोकांनी बघितलं की जगन्नाथाची मूर्ती अशी कुडकुडायला लागली. थंडीत जसा थरकाप होतो ना देहाचा, तसा देह असा देवाचा हालायला लागलाय, गदगद गदगद हालायला लागलाय. मग सगळ्या मंदिरामध्ये बातमी, देवाला थंडी वाजायला लागली, देवाला थंडी वाजायला लागली. म्हणे बलरामाला वाजत नाही, सुभद्रेला वाजत नाही, फक्त मधल्यालाच वाजायला लागली. नाटकीच आहे तो, नटवर वपू. मग लगेच शालीवर शाली, देवाला काय कमतरता हो, नुसती बातमी दिली जगन्नाथपुरीमध्ये देवाला थंडी वाजायला लागली. घरोघरातनं शाली यायला लागल्या देवाला. इतक्या शाली झाल्या की देव दिसेनासा झाला, तरी देवाची थंडी कमी होईना. सगळे पुजारी टेन्शन मध्ये, काय करावं, देवाची थंडीच कमी होत नाही, देवाची थंडीच कमी होत नाही. सगळ्या शाली झाल्या, सगळी वस्त्र झाली, पितांबर घालून झाली, सुभद्रेच्या साड्या देवावर घालून झाल्या. सगळ्या जगन्नाथपुरीतल्या बायकांच्या नवीन नवीन साड्या कपाटातनं आणून झाल्या. सगळं झालं, पण देवाची थंडी काही कमी होईना. मग टेन्शन सगळ्या जगन्नाथपुरीत. एक संत तिथं आले. त्या संतांनी बघितलं सगळे लोक नुसते पडतात, देवाला थंडी वाजायला लागली, देवाला थंडी वाजायला लागली. आणि त्यांचं लक्ष गेलं माधवदासजींकडे, जे एका कोपऱ्यामध्ये देवाला बघत उभे होते आणि त्यांचे दोन्ही हात असे हालतायत, त्यांना थंडी वाजत होती. त्या संतांनी जाऊन पुजाऱ्याला सांगितलं, एकच शाल काढा आणि माधवदासजींना घाला. मग काय होतं बघूया. देवाच्या अंगावरची एक शाल काढली आणि माधवदासजींना घातली. माधवदासजींना ती शाल घातल्याबरोबर हात जे हालत होते थरथर थरथर, ते एकदम थांबले. थंडी बंद झाली माधवदासजी. आणि तिकडं भगवान जगन्नाथाला दरदरून घाम आला. लक्षात घ्या, असा घाम आला की घामाच्या असं पूर वाहिल्यासारखं पाणी व्हायला लागलं देवाच्या अंगावर. पटापट त्या शाली काढून टाकलं. अरे देवाला गरम होतंय, देवाला गरम होतंय. आता ज्याला थंडी वाजत होती त्याला गरम व्हायला लागलं, इतका घाम यायला लागला त्याच्या अंगातून. हे झालं कशामुळे? भक्ताला थंडी वाजत होती, ती थंडी देवाला वाजायला लागली. भक्ताचा आणि देवाचा अभेद असतो. भक्ताला दिलं की देवाला आपोआप मिळतं. लक्षात घ्या, खऱ्या संताच्या चरणावर जे ठेवलं जातं ते भगवंतापर्यंत निश्चित पोचतं. देवाला दिलेलं कदाचित दुसऱ्या कुणाला मिळेल, पण संताला दिलेलं मात्र देवाला मिळतं. लक्षात घ्या. म्हणून विश्वात्मक देव म्हणजे निवृत्तीनाथ महाराज आहेत. देव आणि संतामध्ये अभेद आहे. याकरता ज्ञानोबराय म्हणतात, आता विश्वात्मके देवे. मग विश्वात्मक देवा, आता हे विश्वात्मक देवा, येणे वाग्यज्ञे तोषावे. येणे म्हणजे या, वाग्यज्ञानं तुम्ही संतुष्ट व्हावं. वाग्यज्ञ कशाला म्हणतात? यज्ञ कशाला म्हणतात? यज्ञ हे भगवान विष्णूचं स्वरूप मानलं गेलं. सत्क्रियेला यज्ञ म्हणतात. ज्ञानोबरायांनी ग्रंथलेखन रूपी सत्क्रिया केलेली आहे. आणि यज्ञ या शब्दामध्ये यज हा धातू आहे.
यज हा धातू 3 अर्थानं वापरला जातो धर्मशास्त्रानुसार, व्याकरणानुसार. यज देवपूजा संगतीकरणम दानेषु. एक म्हणजे देवपूजा अर्थानं यज धातू वापरला जातो, संगतीकरणासाठी यज धातू वापरला जातो आणि दान या अर्थानं सुद्धा यज धातू वापरला जातो. येणे वाग यज्ञे, यज्ञ शब्द आलाय म्हणून मी हे बोलते. मग ज्ञानोबरांनी देवपूजा केली आहे का? हो, देवपूजा केली आहे. ग्रंथ रूपानं ज्ञानोबरांनी देवपूजाच केलेली आहे, लक्षात घ्या. भरोनी सद्भावाची अंजुळी, मिया ओविया फुले मोकळी, अर्पिली अंघ्री उगळी विश्वरूपिया म्हटलं ज्ञानोबरांनी. मी ही शब्दरूपी सुमन विश्वरूपी भगवंताच्या चरणकमलाशी वाहतोय. ही फुलं वाहणं आहे, ग्रंथरूपी, शब्दरूपी, ओवी रूपी ही फुलं वाहणं आहे विश्वरूपाच्या चरणावर. म्हणून ही देवपूजाचं ज्ञानेश्वरी लिहिणं म्हणजे ज्ञानेश्वरी लिहिणं म्हणजे एक प्रकारे ज्ञानोबरांनी केलेली विश्वात्मक देवाची पूजा आहे. म्हणून देवपूजा अर्थानं जरी वाग्यज्ञ हा शब्द घेतला तरी ज्ञानोबरांची ती देवपूजा आज पूर्ण होतीये. म्हणून आता विश्वात्मके देवे. संगतीकरण हा अर्थ जर घेतला, संगतीकरण म्हणजे काय? एकत्रीकरण. जिथं विद्वानांचं एकत्रीकरण होतं, जिथं मंत्रांचं एकत्रीकरण होतं त्याला सुद्धा यज्ञ म्हणतात. मग इथं कुणाकुणाचं एकत्रीकरण झालं ज्ञानेश्वरीमध्ये? म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरांनी भगवान श्रीकृष्णाला एकत्र आणलंय, अर्जुनाला एकत्र आणलंय, संजयाला एकत्र आणलंय, व्यासांना एकत्र आणलंय, आणखी श्रोत्यांना सुद्धा एकत्र आणलंय. म्हणजे इथं संगतीकरण झालेलं आहे. म्हणून यज या धातूचा संगतीकरण जरी अर्थ घेतला तरी ज्ञानोबरांनी एक विशिष्ट आणि उच्च कोटीचं संगतीकरण ज्ञानेश्वरीच्या रूपानं केलेलं आहे. म्हणून येणे वाग्यज्ञे तोषावे. आणखी दान अर्थानं यज धातू घेतला तर, म्हणजे दान अर्थानं यज धातू घेतला तरी सुद्धा ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीच्या रूपानं जगाला एक अलौकिक दान केलेलं आहे. दान नाही का हो ज्ञानेश्वरी? अहो दानच आहे ज्ञानेश्वरी आपल्याला मिळालेलं. खूप मोठं दान आहे. ज्ञानेश्वरीच्या रूपानं ज्ञानोबरांनी अज्ञानी अशा आपल्यासारख्या जीवांना ज्ञानदान केलं, भक्तिज्ञान केलं, दान केलं, वैराग्य दान केलं. ही सगळी दान ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या रूपानं केली. म्हणून दान या अर्थानं सुद्धा ज्ञानेश्वरी वाग्यज्ञ आहे, यज्ञ आहे. नुसता यज्ञ नाहीये, वाग्यज्ञ म्हटलंय म्हणजे वाणीचा यज्ञ, वाणीचा यज्ञ. एक असतो यज्ञ, दुसरा असतो महायज्ञ. यज्ञ कसा असतो? स्वतःचं कल्याण करतो तो यज्ञ. आपण घरामध्ये करत नाही का? नवरात्राला हवन करतो, होम करतो. स्वतःच्या घरात चांगलं राहावं, वास्तू चांगली राहावी, वास्तूला सुद्धा होम होतो. वास्तू नवीन तयार झाल्यानंतर होम केला जातो, वास्तूची कृपा प्राप्त व्हावी म्हणून. तो यज्ञ झाला. पण जगाचं कल्याण जो करतो त्याला महायज्ञ म्हणतात. म्हणून ज्ञानेश्वरीच्या रूपानं नुसता साधा वाग्यज्ञ ज्ञानोबरांनी केलेला नाहीये, तर महान असा वाग्यज्ञ ज्ञानोबरांनी केलेला आहे. म्हणून येणे वाग्यज्ञे तोषावे. आणि साधा यज्ञ नाही आणि साध्या वाणीतून झालेला यज्ञ नाही आहे, ज्ञानोबरांच्या वाणीतून झालेला यज्ञ आहे. आपली वाणी वेगळी हो, संतांची वाणी वेगळी. वाणीचं महत्त्व फार मोठं आहे, लक्षात घ्या. वाणी खूप काही करू शकते. वाणीच्या माधुर्यानं लोकप्रियता प्राप्त होते. ज्याला चांगलं बोलता येतं ना तो चांगला लोकप्रिय होतो. नेते कशामुळे लोकप्रिय होतात? लोकप्रिय होण्यासाठी नेत्याला काय आलं पाहिजे? भाषणच आलं पाहिजे. चांगलं भाषण आलं की लोकप्रियता प्राप्त होते. म्हणून वाणी लोकप्रियत्व प्राप्त करून देते. वाणीच्या कठोरतेनं काय होतं? जवळची माणसं सुद्धा दूर जातात. परोपकार केलेला सुद्धा विसरायला लावते कठोर वाणी, लक्षात घ्या. म्हणून वाणी फार महत्वाची आहे. आणि वाणीनं केलेला सन्मान हाच खरा मोठा सन्मान आहे. एकदा बिरबलाने अकबराला सांगितलं किंवा अकबराने बिरबलाला विचारलं, सगळ्यात मोठा सन्मान कोणता? बिरबलाने सांगितलं, गोड बोलणं हा सगळ्यात मोठा सन्मान आहे. अकबराला ते पटलं नाही म्हणे, असं काहीतरी मोठी भेट वस्तू वगैरे दिली पाहिजे मग खरा मोठा सन्मान होतो. बिरबल म्हणाले, ठीक आहे, तुम्हाला मी दाखवून देतो. 8 दिवस जाऊ दिले. बिरबलानं सांगितलं, महाराज तुमची जी बहीण आहे तिला माझ्या घरी जेवायला बोलवायचंय.
आनंद झाला अकबरा होत्या. हत्तीवरून तुमच्या बहिणीला नेलं, गुलाबाचं पाणी अंगावर शिंपडलं, बसायला सोन्याचा पाट दिला, त्याच्यावर तिला बसवलं, बरजरी वस्त्र तिला नेसायला दिली, गळ्यामध्ये पुष्पहार घातले, खूप चांगलं स्वागत केलं, जेवायलाही सगळं सर्वोत्तम होतं, दासदासी सुद्धा वाढणाऱ्या विनम्रतेनं वाढत होत्या, सगळं चांगलं होतं. मग अकबराने तिला विचारलं, बिरबल तर असं म्हणतोय सगळं चांगलं होतं. तेव्हा ती म्हणाली, सगळं चांगलं होतं, पण तो म्हणाला फुकटचं मिळतंय, खायला काय होतंय म्हणून, असं म्हणाला तो. मग बिरबलाने अकबराला सांगितलं, महाराज मी सम्मान तर सगळा केला होता, त्यात काही कमतरता नव्हती, बोलणं म्हणून काय झालं. तेव्हा अकबर बोलायला लागला, अरे तू सगळं केलंस पण तुला गोड बोलता आलं नाही, चांगलं बोलता आलं नाही. बिरबलाने सांगितलं, हेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. किती मोठ्या वस्तू दिल्या आणि किती पायगड्या घातल्या, पण गोड बोलणं नसलं, बोलणं चांगलं नसलं की तो सम्मान ठरत नाही. म्हणून सर्वात मोठा सम्मान आहे वाणीनं गोड बोलणं, हा सर्वात मोठा सम्मान आहे म्हणे. म्हणून ज्ञानोबारायांची वाणी कशी आहे, साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, अमृताचे कल्लोळ असावे, अमृतासारखे गोड शब्द असावे, तसं ज्ञानोबारायांचं बोलणं आहे. म्हणून येणे वाग्यज्ञे तोषावे, या वाग्यज्ञानं माझ्यावर तुम्ही विश्वात्मक देवा संतुष्ट व्हावं, असं ज्ञानोबाराय बोलतात. आणि मग म्हणतात, तोषोनी मज द्यावे पसायदान, हे तुम्ही संतुष्ट होऊन काय करा, मला पसायदान द्या. मग काय पसायदान द्या, ही उत्सुकता वाढली निवृत्तीनाथांची. पसायदान, ज्याला आपण काल प्रार्थना सुक्त अशी एक संज्ञा दिली, मंत्र म्हणून त्याला आपण संबोधलं. महाराष्ट्राची लाडकी प्रार्थना म्हणजे पसायदान, या विचारांनी काल आपण पसायदानाचा प्रारंभ केला. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जेव्हा मी संस्कार वर्ग घ्यायचे आमच्या घरी, तेव्हा 40 मुलं शिकायला यायची संस्कार वर्गामध्ये. आणि त्याच्यामध्ये जेव्हा पसायदान त्यांना म्हणायला लावायचो आम्ही, तेव्हा त्या पसायदानामध्ये अशा काही शब्दांची निर्मिती व्हायची. आणि ते शब्द कुठून आले याचा मी थोडासा विचार केला, तर हे परंपरेनं म्हणजे आई वडिलांच्या मुखातून ऐकून मुलांच्या मुखामध्ये बसलेले ते शब्द आहेत असं माझ्या लक्षात आलं. त्यातली पहिली ओवी जी आहे, आता विश्वात्मके देवे, पण बरेच लोक म्हणतात आता विश्वात्मके देवे. विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना आहे याचा काल आपण विचार केला. म्हणून बऱ्याच अशा श्लोकांचा असेल, ओव्यांचा असेल, अपभ्रंश झाला आणि ते तोंडामध्ये बसले आपल्या. सूर्यकोटी समप्रभ म्हणत नव्हते मुलं, सूर्य तोटी समप्रभ. जे खळांची व्यंकटी सांडो म्हणत नव्हते, लेकरांची व्यंकटी सांडो असं लोक म्हणत होते. अशा अनेक प्रकार मी पसायदानामध्ये ऐकले. मग त्या पसायदानाचं थोडंसं आपल्याला चिंतन करता यावं आणि हृदयशुद्धी त्याच्यामुळे प्राप्त व्हावी म्हणून पसायदानाचा विषय आपण चिंतनासाठी घेतला. काल आपण पहिल्या ओवीचं यथामती अतिशय थोडक्यामध्ये चिंतन केलं, वेळही काल कमी होता. आज आपल्याला दुसऱ्या ओवीमध्ये प्रवेश करायचा आहे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे. ज्ञानोबारायांनी ही जी प्रार्थना केली बघा, साधू हृदय असणाऱ्या ज्ञानोबारायांनी समाजाविषयीचा जो कळवळा होता तो या ओवीमधून मांडून दाखवला. समाजानं अनन्वित छळ ज्या ज्ञानोबारायांचा केला, ज्यांना भिक्षा मिळू दिली नाही, ज्यांच्यावर अनेक अन्याय झाले म्हणा, किंवा त्या अन्यायामुळे त्यांचं साधुत्व जगासमोर प्रगट झालं म्हणा, काही असेल, पण समाजाकडून संतांचा वारंवार छळच होत आलेला आहे. जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत, किंवा जोपर्यंत ते अवतार कार्यात आहेत तोपर्यंत ते कळतच नाहीत. ज्ञानोबाराय कधी कळले, संजीवन समाधीला बसले आणि तत्पूर्वी एका प्रसंगात ज्ञानोबाराय कळले, जेव्हा रेडा बोलवून दाखवला, तेव्हा ज्ञानोबाराय समाजाला किंचित कल्पना आली ज्ञानोबारायांच्या सामर्थ्याची. मग ज्या समाजाने अनन्वित छळ केला त्या छळाबद्दल समाजाला त्यांनी काय द्यावं असा जेव्हा त्यांनी विचार केला असेल, तेव्हा ज्ञानोबारायांच्या
विशाल प्रतिभेमधून ही ओवी प्रगट झाली ग्रंथ समाप्तीनंतर, असं मला वाटतं. जे खळांची व्यंकटी सांडो. आमचे गुरुजी सांगायचे, माणूस जो असतो ना वेगवेगळ्या प्रकारचा असतो. एक असतो उत्तम, दुसरा असतो मध्यम, तिसरा असतो अधम आणि चौथा असतो अधमाधम. उत्तम मनुष्य कसा असतो? आपल्या हिताचाही विचार न करता दुसऱ्याच्या हिताचा विचार जो करतो तो उत्तम मनुष्य असतो. आपल्या स्वार्थात बिघाड न होऊ देता, म्हणजे आपला स्वार्थ साधला पाहिजे, त्याच्यात बिघाड नाही झाला पाहिजे, आणि जर तसं झालं आणि दुसऱ्याचं हित होत असेल तरीही करणारा एक वर्ग समाजामध्ये आहे, ज्याला साधारण मनुष्य म्हणतात. आपलंही बघायचं आणि दुसऱ्याचंही वाटोळं करायचं नाही, त्याचंही चांगलं व्हावं अशी मनातून तरी इच्छा बाळगायची. तिसरा आहे, आपल्या स्वार्थासाठी परहितामध्ये जो विघ्न आणतो. म्हणजे माझा काहीतरी स्वार्थ सिद्ध व्हायचा आहे, मग तो स्वार्थ सिद्ध होताना तुमचं अहित झालं तरी चालेल, पण माझा स्वार्थ सिद्ध झाला पाहिजे असं जेव्हा मला वाटायला लागतं तेव्हा ते अधम मनुष्याचं लक्षण आहे. आणि अधमातीत अधम कसा असतो? अधमातला अधम कसा असतो? म्हणजे अधमातला अधम असा असतो विनाकारण दुसऱ्याला जो त्रास देतो तो अधमाती अधम असतो. आणि तो अधमाती अधम मनुष्यच ज्ञानोबरायांनी खल म्हणून इथं सांगितलेला आहे. खल म्हणजे दुष्ट. एका वनामध्ये एक दुष्ट बसलेला होता आणि एक साधू हृदयाचा मनुष्य तिथून निघालेला होता. त्यानं त्याला विचारलं, अरे तू इथं का बसलास? कस्त्वम भद्र खलेश्वरोहम. त्याने विचारलं, हे भद्र तू कोण आहेस? त्या मनुष्याला विचारलं, त्या दुष्टाला विचारलं. तेव्हा त्यानं सांगितलं, मी खल आहे, खलेश्वरोहम, मी दुष्ट मनुष्य आहे. घोरे वने स्थीयते. मग त्यांनी विचारलं, या घोर वनामध्ये तू काय करतोय? तेव्हा त्या दुष्ट मनुष्याने सांगितलं, मी या घोर वनामध्ये याकरता बसलो आहे की एखादा नरभक्षी सिंह यावा आणि त्यानं मला खाऊन टाकावं म्हणून मी इथं बसलेलो आहे. मग त्या सज्जनाला वाटलं, साधूला वाटलं, तू आत्तापर्यंत दुष्ट कर्म केले याचा तुला पश्चाताप झाला म्हणून सिंहानं तुला खाऊन टाकावं असं तुला वाटतं का? त्यानं सांगितलं, नाही, तसं नाही वाटत. मग सिंहानं खावं म्हणून तू या वनामध्ये का बसलास? त्यानं सांगितलं की मी या वनामध्ये बसलो, सिंहाने मला जर खाल्लं तर त्याला नरमांस खायची सवय लागेल त्या सिंहाला, आणि नरमांसाची सवय लागल्यानंतर माणसातल्या म्हणजे गावातल्या सगळ्या माणसांना तो खाऊन टाकेल सिंह. म्हणजे मी मेलो तरी चालेल पण सगळ्या गावातल्या माणसांचा मृत्यू व्हावा अशी त्याची इच्छा आहे. याला म्हणतात खलेश्वर. दुष्टातला सुद्धा ईश्वर, दुष्टातलाही ईश्वर तो खलेश्वर. म्हणून तुलसीदासांनी या खलांचं वर्णन करताना म्हटलंय, आपलं हित करणारा एखादा असेल त्याचा सुद्धा प्रतिकूल कसं वागायचं असं दुष्ट लोक विचार करत असतात. ज्यानं उपकार केले त्याच्यावर सुद्धा अपकार कसे करायचे याच्यासाठी दुष्ट सतत प्रयत्नशील असतात. दुसऱ्याचा सत्यानाश झाला की त्यांना आनंद होतो, अशी खलांची जात आहे. दुसऱ्याचं वाईट करण्यामध्ये त्यांना 2 हात नसतात म्हणे, सहस्त्रबाहू ते होतात, हजारो हात त्यांना होतात. हजारो हातांनी दुसऱ्याचं वाईट करण्यामध्ये ते लागलेले असतात. तुलसीदासांनी त्याच्यासाठी दृष्टांत दिलाय. जसं गारा पडतात ना, गारा पिकांचं नुकसान करतात आणि स्वतःही विरघळून जातात. गारा पडून पिकांचंही नुकसान होतं, स्वतःही त्या विरघळतात. त्याप्रमाणे दुष्टाची बुद्धी असते, दुसऱ्याचा नाश करायचा आणि स्वतःही नष्ट व्हायचं, अशी त्यांची बुद्धी असते. आणखी कसे असतात ते खल? म्हणे जे वंद्य आहेत, पूज्य आहेत, त्यांची निंदा करणारे दुष्ट असतात. आजही असे खल, असे दुष्ट आहेत जे वंद्याची सुद्धा निंदा करतात, संताची सुद्धा निंदा करतात. दुःखित लोक त्यांना दिसले, पीडित लोक त्यांना दिसले, ज्यांना दुःख झालेलं आहे असे लोक त्यांना दिसले की ते त्यांच्यावर हसतात. असे जे आहेत ते दुष्ट आहेत म्हणे. जे आपले संबंधी आहेत, आपल्या जवळ आलेले आहेत, आपलं चांगलं करण्यासाठी आलेले आहेत, त्यांना कशी पीडा होईल याचा विचार करतात ते दुष्ट असतात.
जे शूर आहेत जगामध्ये त्या शूरांचा जे द्वेष करतात, कारण त्यांना तिथपर्यंत जाता येत नसतं, म्हणून अशा शूरांचा ते द्वेष करतात, तेही खल असतात. एखाद्याचं समग्र धन निघून गेलं आणि त्याला संसारामध्ये दारिद्र्य आलं, तर त्या दारिद्र्य आलेल्या माणसाचा जे उपहास करतात, अरे याचं सगळं गेलं, आता याच्याकडे काही राहिलं नाही, म्हणून तोंडावर त्याला हवं नको ते बोलतात, नको नको ते बोलतात, ते दुष्ट असतात. ज्यांना सतत भांडण राहावं असं वाटतं ते दुष्ट असतात. भांडण घेऊन त्यांच्याकडे कुणी आलं तर ते मिटवत नाहीत, ते कसं वाढेल याच्यासाठी जे प्रयत्न करतात ते दुष्ट असतात. असं सुभाषितकारांनी खलांचं भरभरून वर्णन केलेलं आहे. असे हे दुष्ट लोक असतात. बरं, त्यांची विद्या कशासाठी असते? विद्या विवादाय धनम मदाय. एखादं शास्त्र जरी ते शिकले ना, मग दुसऱ्याशी त्याचा विवाद कसा करता येईल, त्याला हरवता कसं येईल, याच्यासाठी ते शास्त्राचा वापर करतात. विद्या विवादाय. त्यांच्याकडे धन आलं ना, मग त्याच्यानं मस्ती कशी करता येईल याचा ते विचार करतात. विद्या विवादाय धनम मदाय खलस्य शक्ती परपीडनाय. साधू माणसाची शक्ती सज्जनाचं रक्षण करण्यासाठी असते आणि दुष्टाची शक्ती ही दुसऱ्याला नष्ट करण्यासाठी असते. म्हणून खलस्य शक्ती परपीडनाय असा दुष्टाचा स्वभाव असतो. ज्यांना कुणावरही दया वाटत नाही असे दुष्ट असतात. परधनाची जे इच्छा करतात ते खल असतात. सज्जनाचा उत्कर्ष ज्यांना सहन होत नाही ते दुष्ट असतात. हे सांगितलं कशासाठी? आपण कुठं बसतोय? सज्जनाच्या रांगेत बसतोय का खलांच्या रांगेमध्ये बसतोय, याच्यासाठी आपल्याला हे उलगडून सांगावं लागलं. म्हणून ज्ञानोबरायांनी जी पहिली प्रार्थना केली आहे, लक्षात घ्या, ग्रंथोपजीवीसाठी प्रार्थना केली आहे, ज्ञानी लोकांसाठी प्रार्थना केली आहे, सगळ्यांसाठी प्रार्थना पसायदानामध्ये, पण पहिली प्रार्थना ही दुष्टासाठी केली आहे ज्ञानोबरायांनी. ज्ञानेश्वरी वाचणाऱ्यासाठी नंतर केली आहे शेवटी, पण आधी दुष्टासाठी प्रार्थना केली आहे. कारण हे खल कसे असतात म्हणजे कोळशासारखे असतात. कोळसा त्याच्यामध्ये अग्नी प्रज्वलित असला आणि त्याला धरलं निखाऱ्याला तर हात भासतो, आणि त्याच्यातला अग्नी नष्ट झालेला असला त्या कोळशाला धरलं तर हात काळा होतो. म्हणजे गरम असला तरी तो त्रास देतो आणि थंड असला तरी तो हात काळे करतो. जसा तो कोळशाचा स्वभाव आहे तसाच या दुष्टांचा सुद्धा स्वभाव असतो. त्यांचं डोकं गरम असलं तरी ते त्रासदायक असतात आणि त्यांचं डोकं थंड असलं तरी ते त्रासदायक असतात. म्हणून म्हटलं संतांनी, जाय तिकडे पिडे लोका. जिकडं जातील ना तिकडं लोकांना पीडा देण्यामध्येच खलांना आनंद असतो. मग असे जे खल आहेत, असे जे दुष्ट आहेत, त्यांचं काय व्हावं? ज्ञानोबराय म्हणतात, जे खडांची व्यंकटी सांडो. व्यंकटी म्हणजे काय? त्यांच्यामध्ये असणारा जो वाकडेपणा आहे, त्यांच्यामध्ये असणारे जे दुर्विचार आहेत, त्यांच्यामध्ये असणारी जी दुर्बुद्धी आहे, त्यांच्यामध्ये असणारी जी कुबुद्धी आहे, तो वाकडेपणा, तो दुष्टपणा, ती दुर्बुद्धी, ती कुबुद्धी, ते दुर्विचार, ही जी व्यंकटी आहे, हा वाकडेपणा आहे, तो नष्ट व्हावा. दुष्ट बुद्धी नष्ट व्हावी, घट्ट व्हावा प्रेम धागा, असं ज्ञानोबरायांनी मागून घेतलं. कुणाकडे? विश्वात्मक देवाकडे मागून घेतलं. माणसं असतात ना दुष्ट, समाजामध्ये त्यांच्या बरोबर वागण्याचा वेगळा वेगळा स्तर असतो लोकांचा. कसा स्तर असतो? एखाद्याला साप दिसला, तो काय म्हणतो? साप आहे ना, मारूनच टाका याला, म्हणजे परत तो त्रास देणार नाही, मारून टाका याला. हा पहिला वर्ग आहे. दुसरा वर्ग आहे, साप दिसला ना, अहितकारक आहे, सापाच्या जवळ जाऊ नका, वंदावी दुरून शिवू नये, त्याला दुरून वंदन करावं, त्याच्या जवळ जाऊ नये, म्हणून सापापासून दूर राहणारा एक वर्ग आहे. सापांना मारून टाकणारा एक वर्ग आहे, सापापासून दूर राहणारा एक वर्ग आहे, आणि एक वर्ग असा आहे म्हणजे सर्प आहे ना, त्याला स्वभावानंच दुष्टपणा दिलेला आहे ना, त्याचे विषारी दात काढून टाका म्हणजे तो त्रास देणार नाही कोणाला, मग तो जवळ राहिला तरी त्रास देणार नाही. म्हणून सर्प दिसला की मारून टाकावं असं वाटणारा जो वर्ग आहे
तो शूरांचा आणि वीरांचा वर्ग आहे. भगवान सुद्धा याच वर्गामध्ये बसतात. दुष्ट आहे ना, मारून टाका. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. दुष्टांना मारून टाका. हा भगवंताचा वर्ग आहे. आपल्यासारखे सामान्य लोक काय करतात? दुष्ट दिसला ना, कशाला त्याच्या नादी लागायचं, आपलं आपण थोडं बाजूला राहू, त्याच्या नादीच लागायला नको, त्याच्याशी बोलायलाच नको, त्याच्याशी संबंधच ठेवायला नको, दूर राहा त्याच्यापासून. ही आपल्यासारख्या सामान्याची भावना असते. संतांची भावना मात्र कशी असते? दुष्ट आहे ना, असू दे ना, त्याचा स्वभाव आहे तो, त्याच्या स्वभावामध्ये परिवर्तन करा, त्याची खलबुद्धी काढून टाका, त्याचे दुर्विचार काढून टाका आणि मग त्याला माणूस म्हणून स्वीकारा, त्याला जवळ घ्या, त्याचंही हित करा. म्हणून भगवंताचा वर्ग वेगळा आहे, सामान्य माणसाचा वर्ग वेगळा आहे आणि संतांचा वर्ग वेगळा आहे. विषारी दात काढून सर्पाला घ्यावं, ही जी संतांची भूमिका आहे खलाबद्दलची. म्हणून एकादश स्कंदामध्ये जेव्हा वसुदेव आणि नारदांचा संवाद होतो तेव्हा वसुदेव नारदांना सांगतात, नारदजी तुमचं माझ्याकडे येणं झालंय. भूतानां देवचरितम दुःखायच सुखायच. देवाचं चरित्र दुःखही देणारं असतं आणि सुखही देणारं असतं. पण संतांचं चरित्र कसं असतं? सुखायैव हि साधूनां. दुष्टांना सुद्धा संतांमुळे सुख प्राप्त होतं आणि सामान्यांना किंवा चांगल्या लोकांना सुद्धा संतांमुळे सुखच प्राप्त होतं. याकरता दुष्ट स्वभाव जाऊन त्याला स्वीकारावं, दुष्टांशी सुद्धा सौजन्यानं वागावं किंवा त्यांना सौजन्यानं जिंकावं, हा वर्ग आहे तो संतांचा वर्ग आहे. आमचे गुरुजी त्याच्यासाठी एक उदाहरण द्यायचे. एकदा एक छोट्या रस्त्यावरून कोसल देशाचा राजा आणि काशी नरेश दोघं जण निघालेले होते. दोघं विरुद्ध बाजूने येत होते. एक या बाजूने येतो, एक या बाजूने येतो. रस्ता छोटा होता. आणि मग काशी राजाचा सारथी कोसल देशाच्या राजाच्या जेव्हा समोर आला तेव्हा तो काशी राजाच्या सारथी बोलायला लागला, माझ्या रथावर माझे महाराज आरूढ आहे, तुम्ही थोडासा बाजूला रथ घ्या, आम्हाला जाऊ द्या, असं काशी नरेशाच्या सारथ्याने सांगितलं. ते ऐकल्यानंतर कोसल देशाचा सारथी म्हणायला लागला, माझ्याही रथावर माझे महाराज आहेत, दुसरं कोणी मंत्री बिंत्री असतं तर मी सरकलो असतो, माझ्याही रथावर माझे महाराज आहेत, म्हणून तुमचा रथ बाजूला घ्या. मग दोघांमध्ये भांडण लागलं की कुणाचा रथ मागं घ्यायचा, कुणाचा रथ पुढं घ्यायचा, याच्यासाठी भांडण लागलं. आणि जेव्हा ते भांडण लागलं, कोसल देशाचा सारथी होता, राजाचा जो सारथी होता, तो बोलायला लागला, एक काम करू, हे भांडण काय असं मिटणार नाही. तुमच्या दोन्ही राजापैकी जो वयानं मोठा असेल त्यानं आधी जावं. दोघांनी आपलं आपलं वय सांगितलं, म्हणे दोघं एकाच वयाचे होते, म्हणून तोही त्यांचा प्लॅन सक्सेस झाला नाही, म्हणे इथंही नाही जमत. मग त्यानं दुसरी कल्पना सुचवली, म्हणे ज्याचं राज्य मोठं त्यानं पुढं जावं. मग सांगण्यात आलं की दोघांचंही राज्य 300 योजन आहे, म्हणजे कुणाचं कमी नाही कुणाचं जास्ती नाही, म्हणूनही कोणाला पुढं जाता येत नाही. मग पुन्हा त्यांचं भांडण लागलं, आता कुणी पुढं जायचं कुणी मागं राहायचं. मग जो काशी नरेशाचा होता सारथी, त्यानं सांगितलं जो सज्जन आहे त्यानं पुढं जावं. तेव्हा त्या दोघांमध्ये विचार विनिमय सुरू झाला की यातलं कोण सज्जन आहे. दोघंही सज्जन होते. मग विचार विनिमय होताना असं लक्षात आलं, कोसल देशाचा सारथी, राजाचा सारथी बोलायला लागला, माझे महाराज आहेत ना ते चांगल्याशी चांगलं वागतात आणि दुष्टाशी दुष्ट वागतात. एखादा चांगला असेल ना त्याच्यासाठी जीव देतील, पण एखादा दुष्ट असेल ना त्याला धडा शिकवल्याशिवाय माझे महाराज राहणार नाहीत, अशी त्यांची सदाचार संपन्नता आहे. तेव्हा काशी नरेशाच्या सारथ्याने सांगितलं, मग रथ आमचाच पुढं जाणार, कारण आमच्या महाराजांचं वैशिष्ट्य हे आहे की दुष्टांना सुद्धा त्यांना सौजन्याने जिंकता येतं. एखादा दुष्ट जरी त्यांच्या समोर आला तरी त्यांना सौजन्यानं जिंकता येतं, असा त्यांचा स्वभाव आहे. मग काशी राजाचा रथ पुढं गेला. म्हणून
दुष्टांचा सुद्धा दुष्टपणा काढून टाकून त्याला आपलंसं करणं हा संतांचा स्वभाव आहे. पुन्हा एकदा गफलत होऊ देऊ नका. खुर्चीवर बसणाऱ्याचे धर्म वेगळे आहेत, ज्याला राजधर्म म्हणतात, आणि संतांचे धर्म वेगळे आहेत. दया, क्षमा, शांती हे जे सगळे धर्म आहेत हे संतांचे धर्म आहेत. राजा राज्य सिंहासनावर बसला आणि दुष्टांना नीट करण्याचा तो प्रयत्न करायला लागला तर ते दुष्ट हजारो जणांना मारून मोकळे होतील. पाकिस्तानला जर पसायदान ऐकवायला गेलो तेवढा फरक पडेल का? पडणार नाही असं मी म्हणणार नाही. ज्ञानोबारायांचे शब्द वाया जाणार नाही. पण ते आपलं काम नाहीये, कारण आपण ज्ञानोबाराय नाहीये. तिकडून बॉम्ब येत असेल आणि इकडून शांतीची कबुतरं उडत असतील तर ते जमणार नाही. त्याचं उत्तर तसंच देता आलं पाहिजे. म्हणून राजधर्म वेगळे आहेत आणि साधूचे धर्म वेगळे आहेत. मग आता ज्ञानोबारायांनी सांगितलं, जे खडांची व्यंकटी सांडो, दुष्टाचा दुष्टपणा नष्ट व्हावा. पण दुष्टाचा दुष्टपणा नष्ट होतो का, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. असं एक सुभाषित आलंय, कांदा असतो ना, कांदा तो पेरल्यावर काय केलं म्हणे, त्याला कापराचं आळं केलं. आळं करतात ना, त्याला कापुराचं आळं केलं. कस्तुरी आणि केशराचा लेप त्याला केला. कांद्याला कस्तुरी केशराचा लेप केला. सोन्याच्या घागरीनं त्याला पाणी घातलं आणि त्याच्यातून जो कांदा उगवेल त्याला सुंदर वास असेल का कांद्याचाच वास असेल? कशाचा असेल? कांद्याचाच वास असेल. कांदा आपला दुर्गंध सोडेल का? नाही. आता कांदा कुणाकुणाला सुगंधासारखा वाटतो ती गोष्ट वेगळी, पण कांद्याचा दुर्गंधच असतो. लक्षात घ्या. बघा तुम्ही, कांदा खाल्ल्यावर तोंडाला कसा वास येतो. चातुर्मास चालू आहे पण सांगायला काही हरकत नाही. कांदा खाल्ल्यावर तोंडाला दुर्गंध येतो. म्हणजे त्याला कापराचं आळं केलं, केशर कस्तुरीचा लेप केला, सोन्याच्या घागरीनं शुद्ध गंगेचं पाणी घातलं, तरी कांदा आपली दुर्गंधी सोडत नाही, कारण तो त्याचा गुणधर्म आहे, तो त्याचा स्वभाव आहे. मग तसा दुष्टाचा दुष्टपणा जाऊ शकतो का, असा जर आपण थोडासा विचार करायचा ठरवलं तर दुष्टपणा येतो कुठून याचा विचार केला तर दुष्टपणा जाऊ शकतो का नाही हे आपल्याला समजू शकतं. खलबुद्धी ही स्वाभाविक नसते. खलबुद्धी ही विकारांनी आलेली असते, कामक्रोधादिकांनी आलेली असते. उत्कट काम निर्माण झाला की पाप करण्याची वासना निर्माण होते, असं धर्मशास्त्र सांगतं. भगवंतालाही अर्जुनाने विचारलं, अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. मनुष्य पाप का करतो? इच्छा नसतानाही तो पाप करतो, असं का होतं? तेव्हा भगवान उत्तर देतात, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्धेन मिह वैरिणम. काम आणि क्रोधानं तो पाप करतो. म्हणून खलबुद्धी जी आहे ती स्वाभाविक नाही, कामक्रोधाधिक विकारांनी ती आलेली आहे. म्हणून सत्संगतीमुळे खलबुद्धी सुधारू शकते, असं धर्मशास्त्राचं भक्तिशास्त्राचं मत आहे. आणखी एक प्रश्न लोक विचारतात, साधूंमुळे दुष्ट सुधारतात हे खरं आहे, पण दुष्टामुळे साधू बिघडत नाहीत का, असा एक प्रश्न उपस्थित होतो. दुष्टांच्या संगतीमध्ये राहिलं साधू बिघडत नाहीत का? बिघडतात ना. नाही असं नाही. प्रश्न कुठे आहे? कुणाचं बल जास्त आहे हा प्रश्न आहे. सत्संगतीचा जेवढा महिमा आहे त्याच्यापेक्षा जास्त दुस्संगतीचा महिमा आहे. सत्संगतीचं आवरण हृदयावर उशिरा चढतं, पण दुष्टाचा संग पटकन चिकटतो मनाला, पटकन. याचं थोडक्यात आणि साधं उदाहरण बघायचं असलं, सकाळी सकाळी एखादा मंत्र लावला, एखादं स्तोत्र लावलं, महिनाभर ते सतत लावलं तर त्यातले शब्द थोडे थोडे पाठ होतात. पण सकाळी उठल्या उठल्या जर सिनेमाचं गाणं लावलं, अहो पटकन एका मिनिटात 10 मिनिटात ते गाणं आणि त्यातले शब्द पाठ होतात. नाही काही कळलं तर त्यातला भावार्थ तरी कळतो की नाही? म्हणून दुष्टाचा संग हा पटकन अंतःकरणाला चिकटतो. म्हणून बल कुणाचं जास्त आहे हा प्रश्न महत्वाचा आहे. एका माणसाने एका माणसाला सांगितलं, अहो संसाराचा नियम आहे, पैशाकडेच पैसा जातो, पैशाकडेच पैसा जातो.
असा संसाराचा नियम आहे. ते समोरचा भोळा होता, त्याला वाटलं खरंच असेल संसाराचा नियम आहे, पैशाकडेच पैसा जातो. त्याचं घर होतं बँकेच्या शेजारी. त्यानं काय केलं, म्हणे पैशाकडेच पैसा जातो ना, मग आपण पैशाला आकर्षित करून घेऊ. एके दिवशी बँकेची खिडकी थोडीशी उघडी राहिली. त्यानं अशी 500ची नोट घेतली आणि ती खिडकीतून अशी पैशाकडे दाखवायला लागला, बँकेत पैसे असतील म्हणून. ती दाखवता 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 ती नोट हातात होती ना, ती तिथं पडली, बँकेत गेली. गेल्यानंतर ज्यानं सांगितलं होतं त्याच्याकडे हा सकाळी सकाळीच आला, ज्याचे 500 रुपये तिथं बँकेत गेले होते. सकाळी सकाळीच आला. म्हणाला, काय हो तुम्ही सिद्धांत सांगितला, संसाराचा नियम आहे, पैशाकडे पैसा जातो, कुठं माझ्याकडे पैसा आला? म्हणे माझाही गेला तिकडं बँकेकडे, माझ्याकडे कुठं आला पैसा? तेव्हा त्या माणसाने समोरच्याने सांगितलं, जिकडं जास्त आहे ना तिकडं तो जातो म्हणे. बँकेकडे भरपूर होतं म्हणून तुझ्याकडे थोडं असलेलं तेही बँकेकडे निघून गेलं. कुणाचं बल किती आहे हे फार महत्वाचं आहे. साधूचा साधू स्वभाव प्रबल असेल तर त्याच्या बरोबर येणारे हजारो दुष्ट सुद्धा सुधरू शकतात. हजारो दुष्ट सुधरू शकतात. साधूचा साधू स्वभाव मात्र पक्का असला पाहिजे. म्हणून काल आपण बघितलं ना, एक असतात केलेले देव, दुसरे झालेले देव आणि असलेले देव. तसंच साधूच आहे. काही साधू बनलेले साधू असतात, काही साधू झालेले साधू असतात आणि काही साधू असलेले साधू असतात. बनलेले साधू कसे असतात? अहो त्यांचं पोटच भरत नसलं, मग त्यांनी काय विचार केला, भगवा वेश घातला ना, भरपूर पैसे मिळतात म्हणून भगवा वेश धारण केला, हातामध्ये माळ घेतली आणि निघाले साधू म्हणून जगामध्ये वावरायला. हे बनलेले साधू, ज्याला आपण काल दंभी असं संबोधन दिलं. त्यांचा उद्देश वेगळा असतो. पोट भरणं हा त्यांचा उद्देश असतो आणि तो उद्देश साध्य होतो, कारण वेशाला सुद्धा महत्व आहे. वेशाला भुलून सुद्धा लोक त्यांचं भरण पोषण करतात, म्हणून ते बनलेले साधू. झालेले साधू जे साधना करून 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 साध्यावर पोहोचलेले आहेत, साधू झालेले आहेत, ते आहेत झालेले साधू. आणि काही साधू जे ज्ञानोबरायांसारखे असतात, जे प्रत्यक्ष विभूती असतात, जे अवतारालाच जगाच्या कल्याणार्थ आलेले असतात. जगाच्या कल्याणा संताच्या